गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ना की बघा पुण्य जगामध्ये जेवढी माणसं आहेत ना त्याहून 80% माणसं आहेत ना ती मांसाहार करत आहेत। नव्हे तर 90% माणसं मांसाहार करतात आणि मांसाहार करत असताना सुद्धा ती भगवंताची भक्ती करत असतात, म्हणजे दत्तगुरूंची भक्ती करतात। म्हणजे मांसाहार करून दत्तगुरूंची भक्ती केली तर तिथे नक्की होतं काय? दत्तभक्तीचा मूळ उद्देश आहे हा आत्मिक बुद्धी आणि भगवंताशी एकरूपता साधणं आहे। म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वतींसारख्या दत्त अवतारांनी आणि विशेषतः आणि समर्थांनी थेट मार्गाने भक्ती करण्याची शिकवण दिली। आणि दत्त म्हणजे केवळ एक व्यक्ती आहे का बरं? अजिबात नाही, तर ते परब्रह्माचं स्वरूप आहे। त्यांच्या भक्तीचा गाभा आहे ना कोणत्याही बाह्य नियमांपेक्षा किंवा आहारापेक्षा अधिक मनाच्या शुद्धतेवर आणि श्रद्धेवर आणि आचरणावर आधारितच आहे ना। दत्तगुरूंचं स्वरूप आहे ना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणातून स्पष्ट होतं ना। नाहीतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे वेगवेगळे मंत्र आहेत, म्हणजे ते कोणत्याही बंधनामध्ये अडकलेले नाहीत, ते विश्वाचे पाळकच आहेत ना। त्यामुळे त्यांच्या भक्तीचा विचार करताना आपण हे नियम आणि तत्वज्ञान या गोष्टी वेगळ्या करून पाहूया। पण त्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्ही हे निरूपण ऐकत असाल ना तर कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहा। म्हणजे पूर्ण परिवारातर्फे यांच्या वतीनं श्री गुरुदत्तांच्या पावन चरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख लाभो, शांती लाभो, सुख समृद्धी समाधान प्राप्ती हो। आता पाहूया, मांसाहार आणि दत्तभक्ती आहे ना एक तर्कशुद्ध विचार आहे ना। ज्या घरामध्ये मांसाहार केला जातो आणि त्याचवेळी दत्तभक्ती केली जाते तिथे इथे नेमकी काय होतं याबद्दल समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळा मतप्रवाह सुद्धा आहे। काही लोक धर्मग्रंथातील नियमावर अधिक भर देतात, तर काही लोक समर्थांच्या उपदेशातील सरळ प्रामाणिक भक्तीला प्राधान्य देतात, तर काही लोक स्वतःच्या गरजेप्रमाणे नियमसुद्धा बदलतात। कधीकधी आपण पाहतो ना, मनुष्याला वाटतं मीच या संपूर्ण जगाचा राजा, मी जे करेल तीच पूर्व दिशा। एक शारीरिक आणि मानसिक शुद्धता आहे ना, ती सात्विक आहाराचं महत्त्व आहे। या भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये आहार शुद्ध असला ना तर मन शुद्ध होत असतं, हे तत्त्व मानलं जातं ना। म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनेक अन्नामध्ये एक कंपनी शक्ती असते, ऊर्जा असते। दत्तभक्ती एक सात्विक भक्ती मानली जाते ना, आणि सात्विकतेचा अर्थ म्हणजे शांत शुद्ध सकारात्मक असा होतो ना। मांसाहार हा तामसी किंवा राजसी आहार मानला जातो। तर्कशुद्ध विश्लेषण, मांस हे मृतच असतं ना, म्हणजे मृत प्राण्यांचं शरीर आहे। शास्त्रानुसार या आहारामध्ये हिंसा वेदना यांची ऊर्जा असते। जेव्हा मांसाहार केला जातो तेव्हा त्यांचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक स्तरावर होत असतो, ज्यामुळे मनामध्ये चंचलता, षडविकार, आळस वाढतो ना, विचार नकारात्मक होतात। दत्तभक्तीसाठी आवश्यक असलेली एकाग्रता, शांती, मनाची कोमलता साठवण्यामध्ये मांसाहार अडथळा ठरतो। मांसाहार आहार घेतल्यानंतर केलेली दत्तभक्ती आहे ना, जरी निष्ठेने जरी केली
तर या आवश्यक त्या स्तरावर परिणाम देत नाही. परिणामी जर मांसाहार केल्यानंतर लगेचच दत्तसेवा पारायण किंवा नामस्मरण केलं तर त्या सेवेची सखोलता आहे ना, त्याचे परिणाम आहेत आणि आध्यात्मिक अनुभव आहे ती कमी होण्याची शक्यता असते. कारण मन अजूनही मांसाहाराच्या तामसी प्रभावाखाली असतो आणि तामसी आहाराची ऊर्जा आहे ना, ती शरीरात असल्यामुळं भक्ताला जी शांती आणि प्रसन्नता अनुभवायची असते ना, ती पूर्णपणे मिळत नाही. महाराजांची कृपा होत नाही असं नाही, परंतु भक्तीचा परिणाम साधकाला लवकर जाणवत नाही. 2 नंबरची गोष्ट म्हणजे भक्तीचे अधिष्ठान आणि घराचं वातावरण. दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा घरात असल्यावर त्या घराला एक देवघर किंवा मंदिर स्वरूप प्राप्त होतं. प्रत्येक मंदिराचे किंवा देवघराचे शुद्धतेचे नियम असतात. जर घरामध्ये मांसाहार बनवला आणि तो खाल्ला जात असेल तर त्या घरामध्ये एक तामसी कंपन म्हणजेच निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतं, जे दत्तगुरूंच्या सात्विक ऊर्जेशी जुळत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ते लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की दत्तगुरू हे दयागण आहेत. घरात मांसाहार होत असला तरी ते भक्ताला सोडून जात नाही किंवा त्याला शिक्षा करत नाही. उलट ते भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा घेतात आणि त्याला हळूहळू योग्य मार्गावर आणतात. म्हणजेच भक्ताने हे समजून घ्यावं की जर त्याला दत्तकृपा पूर्णपणे अनुभवायची असेल तर त्यानं आहे ना स्वतःहून शुद्धता अंगीकारली हवी. स्वतःहून अंगीकारणं महत्त्वाचं आहे. भक्तीची खरी व्याख्या आहे ना, भक्तीचा खरा नियम आहे. प्रेम व्यक्तीचं मूळ आधारमानाची शुद्धता आहे. प्रेम आणि समर्पण. जर एखादा भक्त अत्यंत तळमळीनं आणि प्रामाणिकपणे दत्तसेवा करत असेल, पण त्याला परिस्थितीमुळं म्हणजे घरातील इतर लोक मांसाहार करतात म्हणून मांसाहार पूर्णपणे सोडता येत नसेल, तर दत्तगुरू त्याला कधीच दूर लोटत नाही. दत्तगुरू तुमच्या मनातलं प्रेम आणि समर्पण पाहतात. प्रगतीचा नियम आध्यात्मिक मार्गावर एका दिवसामध्ये बदल होत नाही. दत्तगुरूंच्या कृपेनं भक्ताचे मन हळूहळू शुद्ध होत जातं ना, त्याला आपोआप मांसाहार करण्याची इच्छा कमी होते. हा बदल बाहेरून लादलेला नसतो, तो अंतर्मनातूनच आलेला असावा ना. म्हणजे पहा, आपण कधी कधी म्हणतो ना की मला आता मांसाहार करण्याची इच्छाच होत नाही, मी भरपूर आता भक्ती मार्गामध्ये आहे, पण मला आता मांसाहार केला नाही पाहिजे. बघा, कधी कधी मला मांसाहार सोडायचा आहे पण मांसाहार सोडण्याची इच्छा होत नाही. असे अनेक प्रश्न असतात. पण जेव्हा तुम्हाला अचानक कधी वाटेल ना की मला आता मांसाहार करावंसं वाटत नाही, तर ती दत्तकृपा समजावी. तुम्ही रोज भक्ती केलेलं ते फळ समजावं. म्हणून दत्तगुरूंची ही कृपा आहे ना, एकदा झाली ना की मनुष्याचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. म्हणजेच हा जो मांसाहार आहे ना, ज्या घरामध्ये भक्ती आणि मांसाहार एकत्र चालतो तिथे दत्तगुरू त्या भक्ताला संयम आणि योग्य वेळी बदल घडवण्यासाठी आशीर्वादच देतात ना. म्हणून दत्तभक्तीमध्ये दया, करुणा, क्षमा आणि प्राणीमात्रांवर प्रेम आहे ना, या गुणांना सर्वोच्च स्थान आहे. दत्तगुरू हे स्वतः महादेव असल्यानं त्यांना पशुपतीनाथ असं म्हटलं जातं ना. म्हणजेच ते सर्व प्राणीमित्रांचे समस्त जीवांचे नाथ आहेत. ते सर्व जीवांचे माता पिता आहेत. मग आपणच त्यांचे लेकरू असून त्यांच्याच लेकराला मारून खातो ना, हे कितपत योग्य आहे बरं? याचा तुम्हीच विचार करा. निष्कर्ष, दत्तभक्तांसाठी योग्य दृष्टिकोन, दत्तभक्ती आणि मांसाहार याबद्दल तर्कशुद्ध आणि भक्तांना पटेल ना असा दृष्टिकोन असा आहे की दत्तगुरूंची कृपा तुमच्या आहारावर नाही तर तुमच्या आचरणावर आणि श्रद्धेवर अवलंबूनच असते ना. आता नियम आणि अपवाद पाहूया. दत्त संप्रदायातील अनेक कडक नियमानुसार मांसाहार पूर्णपणे वर्जच आहे ना. खास करून दत्त महाराजांचा वार असलेल्या गुरुवारी आणि इतर पवित्र दिवसांमध्ये मांसाहार टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे, ज्यामुळं घरामध्ये सात्विक ऊर्जा टिकून राहते.
स्वतःची भूमिका जर घरामध्ये कोणी मांसाहार करत असेल तर दत्त भक्तांनो स्वतःच्या भक्तीच्या वेळी मांसाहारापासून पूर्ण अलिप्त राहावं. देवघराची आणि पूजेची जागा स्वच्छ आणि पवित्र ठेवावी. शक्य असल्यास मांसाहार स्वयंपाकघरातून दूर किंवा देवघरातून लांबच असलेल्या त्या भागामध्ये शिजवावा आणि सेवन करावा. स्वतः शाकाहारी राहून इतरांना प्रेमाने शाकाहाराचं महत्त्व पटवून देणं हा उत्तमच मार्ग आहे ना. काय होतं, मांसाहार आणि भक्ती एकत्र केल्यास दत्तकृपा थांबते असं नाही, पण भक्तीची गती आहे ना, अनुभव नक्कीच कमी होतात. घरात सकारात्मक ऊर्जाऐवजी एक मिश्रित म्हणजे मिक्स ऊर्जा निर्माण होते. याचा परिणाम कुटुंबातील शांतता, प्रगती, आरोग्यावर सुद्धा जाणवू लागतो ना. आता अंतिम सत्य म्हणजे दत्तगुरू हे परमदयाळू आहेत. ते कधीच भक्ताचा त्याग करत नाही. ते मांसाहार करणाऱ्याला सुद्धा प्रेमाने जवळ करतात, पण त्याचवेळी त्याला शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्यासाठी प्रेरितच करतात ना. भक्तांनीही समजून घेतलं पाहिजे की दत्तकृपा म्हणजे केवळ भौतिक सुख नाही, तर जीवनामध्ये शांती, समाधान, आध्यात्मिक प्रगती मिळवणं होय आहे ना. यासाठी आहार, विचार, आचार या तिन्ही गोष्टी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. हाच राजमार्ग आहे ना. म्हणून प्रामाणिक राहून हळूहळू मांसाहाराचा त्याग करण्याचा संकल्प करणे आणि त्या दिशेनं प्रयत्न करणे हेच दत्तगुरूंना सर्वात अधिक प्रिय आहे. याच प्रयत्नातून त्याला खऱ्या भक्तीचा अनुभव येतो आणि दत्तकृपा त्याला पूर्णपणे लाभते ना. आपल्या जीवनात सुद्धा असं होणार आहे. आपण फक्त संकल्प करायला हवा. नुसतं बोलून काही होतं का बरं? आपण नुसत्या गप्पा करतो की माझं मांसाहार आहे ना, एक ना एक दिवस सुटणार आहे, पण तो दिवस कधी येतो का बरं? कधीच येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपण संकल्प केला ना, दत्तगुरूंना म्हटलं की देवा माझ्या मांसाहारावर कधीही इच्छा होऊ नये, तुम्हीच सर्व माझं पाहून घ्या, म्हणजे देवावर सर्व सोपून द्यायचं, आपोआप सर्व काही होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे वाद आपल्या जीवनामध्ये कधीच करायला नाही पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आहे ना, या बोलण्यामध्ये प्रेम असेल ना, नम्रता असेल तर सर्व काही तुमच्या मनासारखं होऊन जाईल. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मनासी कौपुढिलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पासी. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मना तू वाद करू नकोस. तू वाद जर करशील ना तर तुझ्या जीवनामध्ये वाईट दिवस येतील, तुझ्या जीवनामध्ये अंधकार निर्माण होईल. वादातील वायफळ चर्चा आहे ना, माणसामध्ये भेद निर्माण करत असते, हे नाना प्रकारचे विकार निर्माण करते. तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे ना, तू इतरांना शिकवू नकोस. असं बघा, आयुष्यामध्ये काही माणसं असतात ना, आपल्याला तर काही येत नसतं, पण इतरांना शिकवण्यासाठी ते जातात की तू असं कर, ते तसं कर. पण हा स्वतः कधी करतो का बरं? कधीच नाही. म्हणून अहंकारामुळं आहे ना सर्व दुःख निर्माण होतात. या अहंकारामुळं मुखातून बाहेर पडणारा हा ज्ञानाचा उपदेश वाया जातो, त्याचा काही परिणाम होत नाही. आपला अहंकार आहे ना, तो कशात आहे हे तूच शोधून काढ, तो नष्ट कर, म्हणजे तुला सुखच अनुभवायला मिळेल. बघा, समर्थांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना, पण आपण ते कधी वाचत नाही. आपण मनाचे श्लोक काय आहेत, दासबोध काय आहेत, फक्त आपण जेव्हा भक्ती मार्गाला जातो ना, हप्त्यातून एक वेळा जातो, तेव्हा आपण फक्त त्या ऐकतो. पण त्याची सुंदरता एवढी सुंदर आहे ना, जेव्हा आपण ते स्वतःहून वाचू तेव्हाच ते आपल्याला कळेल ना. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, अहंता गुणे नीती सांडे विवेकी, आणि ती बळे श्लाघ्यता सर्व लोकी,
परी अंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. म्हणजे या अहंकारामुळे आहे ना, विवेकी माणसानं सुद्धा नीती सोडून अनितीने वागू लागला आहे. पुढे लोक त्यांची प्रशंसा करू लागतात, परंतु त्याचं मन खात असताना त्यांची बुद्धी शस्त्रांचा विचार करून अनितीच्या मार्गाने जाऊ लागते. म्हणजे जो मनुष्य चुकी करतो ना, त्याला ते सर्व काही माहीत असतं, त्याच्या मनाला ते बोचत असतं, पण लोकांपुढे तो कशा पद्धतीने जातो बरं? मी त्यातला नव्हे, मला सर्व काही येतं, मी खूप दयाळू मनुष्य आहे. पण तो असतो का बरं तसं? कधीच नसतो. पहा, आपण पाहत होतो की नक्की मांसाहार करावे की नाही, मांसाहार का करू नये. सर्व जीवामध्ये परमात्माच आहे ना, म्हणून विनाकारण हिंसा टाळावी. कलियुगामध्ये दया आणि नामस्मरण महत्त्वाचं. करुणा हा धर्माचाच आधार मानला जातो ना, म्हणून भगवानाला फळं, दूध, धान्य, तुळस इत्यादी अर्पण करण्याची परंपरा सांगितलेली आहे. मांस कधी आपण अर्पण करतो का बरं? कधीच नाही. काही ठिकाणी असं वर्णनसुद्धा आलेलं आहे, इंद्रिया सुखासाठी जीव हत्या केल्यानं कर्मबंधन वाढतो. बघा, स्वामी प्रभुपादा यांनी भागवत आणि गीतेच्या भाषणांमध्ये मांसाहार टाळणं हे भक्तीसाठी उपयुक्त सांगितलेलं आहे. म्हणजे दया, संयम, भगवंत भक्ती वाढवणारा जीवनमार्ग आपण स्वीकारायला हवा ना, पण आपण तसं करतो का बरं? कधीच करत नाही. जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांवर दया करतो तोच खऱ्या अर्थानं धर्माच्या जवळ जातो ना. फक्त पूजा नाही, तर जीवांबद्दल करुणा ठेवणं हे सुद्धा अध्यात्म आहे. आता इंद्रिय सुखासाठी हिंसा म्हणजे जिभेच्या चवीसाठी दुसऱ्या जीवाला त्रास देणं मनाला अधिक आसक्ती आणि अशांत बनवतं. म्हणून अनेक भक्त परंपरा मांसाहार टाळलाच जातो ना. म्हणून पत्र पुष्प फळ तोय यो मे भक्त्या प्रयचित्ती, याचा अर्थ काय आहे बरं? भक्तीनं दिलेलं पान, फूल, फळं किंवा पाणी मी स्वीकारतो. वैष्णव परंपरेमध्ये यावरून सात्विक अन्न भगवानाला अर्पण करण्याची प्रथा आहे. कलियुगातील धर्म आपल्याला काय सांगतो बरं? या भागवतामध्ये कलियुगात धर्माचे 4 पाया सांगितलेले आहेत. पहिला सत्य, दुसरी दया, तिसरा तप आणि चौथा सुचिता. त्यात दया म्हणजे विनाकारण हिंसा टाळणं. अनेक संत समजवतात ना, संत तुकाराम यांनी अभंगामध्ये दया आणि नामभक्तीला मोठं स्थान दिलेलं आहे. दया धर्माचा मूळ आहे. म्हणजे आध्यात्मिक मुद्दा फक्त काय खाल्लं एवढाच नसतो, तर त्या अन्नामुळं मन अधिक शांत, करुणामय आणि भगवंताकडे वळतं का, हा मुख्य विचार असतो ना. म्हणजे पहा, आपण एका सुंदर कथेद्वारे समजून घेऊया. आता राजा भरत तुम्हाला माहीत असेल. रामायण कोणी ऐकलं नसेल असं एकही मनुष्य नसेल. राजा भरत खूप पराक्रमी आणि धार्मिक राजा होता ना. त्यांच्या नावावरून भारत देशाला भारत हे नाव पडलं ना. राज्य, संपत्ती, वैभव सगळं असून सुद्धा त्यांनी भगवंत भक्ती महत्त्वाची वाटली ना. एके दिवशी त्यांनी राज्य सोडलं आणि जंगलामध्ये तपस्या सुरू केली. तेथे एके दिवशी नदी किनारी त्यांनी एक लहान हरणीचं पिल्लू पाहिलं. त्याची आई वारली होती. पिल्लू घाबरलेलं होतं. राजा भरताच्या मनामध्ये प्रचंड दया आली. त्यांनी त्या पिल्लाला सांभाळलं, खाऊ घातलं, प्रेम दिलं. हळूहळू त्यांचं मन भगवंताच्या ध्यानापेक्षा त्या हरणीमध्ये जास्त गुंतलं. हरिण कुठे गेलो, त्याला काही झालं तर त्यानं खाल्लं की नाही, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. असं सतत त्यांच्या मनामध्ये राहू लागलं. मृत्यूसमयी त्यांचं मन त्या हरणीतच होतं. भागवत काय सांगतं की पुढच्या जन्मामध्ये त्यांना हरणीचा जन्म मिळाला. या हे जे आपण सांगितलं, या कथेचा आध्यात्मिक अर्थ काय आहे बरं? भागवत इथे फक्त मांसाहाराचा विषय सांगत नाही, तर जीवांवर दया करा,
पण भगवंताला विसरू नका हे शिकवतं ना. दया आहे, अहिंसा आहे, पण अति आसक्तीचा इशाराही आहे. नंतरच्या जन्मामध्ये भरतांनी पुन्हा साधना केली आणि जादा भारता म्हणून महाज्ञानी झाले ना. अशा प्रकारच्या खूप कथा सांगितल्या जातात. या कथांचं तात्पर्य एवढंच, आपण दया, क्षमा, शांती हे सर्व केलं पाहिजे. पण त्यानुसार आपली कर्मसुद्धा आपण पाहिली पाहिजेत. आपण कर्मांना सोडून वागणं चालणार नाही, कर्मांना धरून वागलं पाहिजे. जो कर्मांना सोडून जर दया क्षमा करत असेल तर ते योग्य आहे का बरं? आपण कर्म चांगलीच ठेवायला हवी. जोपर्यंत आपली कर्म चांगली होत नाही ना, तोपर्यंत कोणतीही गोष्ट पुण्यामध्ये पोचत नाही. म्हणून खरंच तुम्हाला सांगणं आहे की जर तुम्हाला भगवंताची प्रचिती पाहिजेत असेल, जर तुम्हाला दत्तगुरूंचं दर्शन हवं असेल, तर आजपासून मांसाहार बंद करा आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर भगवंताची उपासना करायला सुरुवात करा. बघा, तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, भगवंताचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. पण जोपर्यंत आपण हे करू तेव्हाच होईल ना, नुसतं बोलण्याने होणार आहे का? म्हणून कसलीही चिंता न करता, कसलाही वाद न घालता, सर्व व्यवस्थित दया क्षमण आपण खंबीर उभं राहावं आणि भगवंताची ही उपासना आहे ना, रोज पहाटे करत जावा. तुमच्या जीवनामध्ये असलेली स्वप्न आहेत ना, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.